पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी अत्यावश्यक मानला जाणारा अचलपूर मूर्तिजापूर दारव्हा यवतमाळ हा शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. सुमारे 120 वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर विदर्भातील आर्थिक प्रगतीला चालना देऊ शकते. 2017 मध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अंतर्गत राज्य सरकारने 50% आर्थिक सहभागाची तयारी दर्शवली होती. आता या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्प कशामुळे रखडला? शकुंतला या नावाने ही रेल्वे ओळखली जाते. मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला होता. आता प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR नुकताच रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून रेल्वे बोर्डाकडून या अहवालाच्या छाननीचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. आता हा अहवाल सादर करण्यात आला आहे. हा शकुंतला रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयाने ताब्यात घेऊन ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. 2017च्या पिंक बुकनुसार गेज परिवर्तन प्रकल्पासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम जाहीर करण्यात आला होता. याशिवाय फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य शासनाने 50% आर्थिक सहभागाची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. काय होते रेल्वे मार्गाचे महत्त्व? वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबई मार्गे मँचेस्टरकडे नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी हा मार्ग उभारला. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते अचलपूर या आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू होता. हा रेल्वे मार्ग वर्धा नांदेड प्रकल्पाला जोडणारा असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. अचलपूर येथील शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीने गेल्या काही वर्षांपासून सत्याग्रहाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. याशिवाय यवतमाळ येथील शकुंतला रेल्वे विकास समितीने याविषयी सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रकल्पाला विशेष दर्जा मिळावा. रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरणाला मंजुरी मिळण्यासाठी शकुंतला रेल्वे विकास समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. रेल्वे बोर्डाने यवतमाळ मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर अचलपूर असे 2 भाग केले आहेत. परंतु प्रकल्पाला मंजुरी देताना यवतमाळ, मूर्तिजापूर, अचलपूर 189 किलोमीटरची एकत्रित मंजुरी देऊन या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा द्यावा अशी मागणी शकुंतला रेल्वे विकास समितीचे संस्थापक समन्वयक अक्षय पांडे यांनी केली आहे.